Good morning everyone and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide. In the last period we have seen the second stanza of the poem To Autumn, and the poet of that particular poem is John Keats. And due to some technical problem I have left the third stanza unexplained. So I will explain the third stanza today. In the third stanza, we will come across the melancholy of the coming days. That means after autumn season there will be winter, and in the winter the people in the England or foreign countries, they face many difficulties. So what kind of difficulties they face, we all know, and how that melancholy is being expressed by the poet in the third stanza, we will see now. I will read the text and explain it to you in our mother tongue. So look at the text. Where are the songs of spring? Hey, where are they? It's a rhetorical question. I have explained the rhetorical question and its meaning. One more time I will tell you. Rhetorical question म्हणजे असा प्रश्न ज्याचा आपल्याला उत्तर अपेक्षित नसते किंवा उत्तर समोरच्याने द्यायचं नसतं. फॉर एक्झाम्पल, आर यू मॅड असं जर आपण समोरच्याला म्हटलं तर त्यांनी हो किंवा नाही असं उत्तर देणं अपेक्षित नाही. It is called as rhetorical question. Where are the songs of spring? A. Where are they? वसंताचं गाणं कुठं आहे? सांगा कुठे आहे? Think not of them. Thou hast thy music too. त्याच्याबद्दल विचार करू नको. ऑटम ऋतूला म्हणतो कवी, त्याच्याबद्दल तू विचार करू नको. Thou hast thy music too. तुला सुद्धा तुझं स्वतःचं असं संगीत आहे. While barred clouds bloom the soft dying day. आता बार्ड क्लाउड म्हणजे खांब, याला आपण ढगांचे खांब म्हणू शकतो. हॉरिझॉन्टल ठेवणारे किंवा लॅटरली असणारे ते जे क्लाउड्स आहेत किंवा त्या क्लाउडचे जे खांब आहेत ते सॉफ्ट डाईंग डे. सॉफ्ट डाईंग डे म्हणजे हळुवारपणे ढळणारा दिवस. तर दिवसाला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? मरणारा दिवस. पण दिवस मरतो का? नाही. तर जो ढळणारा दिवस आहे किंवा दिवस संपत आहे आणि रात्र येत आहे, अशा आशयाने त्यांनी त्या ठिकाणी सॉफ्ट डाईंग डे हे फ्रेज वापरलेली आहे. अँड टच द स्टबल प्लेन्स विथ रोझी ह्यू. आणि त्या ठिकाणी संध्याकाळी त्या गुलाब कळ्यांवरती काय येतात? ह्यू येतात. ह्यू म्हणजे दवबिंदू येतात. आणि त्या दवबिंदूंना, त्या पानांवरच्या त्या थेंबांना तो सूर्य जो आहे तो काय करतोय? टच करतोय. सूर्यकिरणे टच करतात. देन इन वेलफुल कॉयर द स्मॉल नॅट मोर्न. आता वेलफुलचा अर्थ काय होतो? वेलफुल म्हणजे दुःखी सुरात, आणि कॉयर म्हणजे गाणं गाणाऱ्यांचा समूह. द स्मॉल नॅट, आणि नॅट म्हणजे किडे, मच्छर, कीटक, यांना आपण नॅट्स म्हणतो. इन द वेलफुल कॉयर द स्मॉल नॅट मोर्न. अगदी दुःखी अंतकरणाने त्या कीटकांचा समूह काय करतोय? मोर्न करतोय. मोर्न म्हणजे दुःख व्यक्त करतोय. आता दुःख कुठे व्यक्त करतात? जेव्हा एखादा व्यक्ती मरण पावतो. दिवस त्या ठिकाणी ढळत आहे, त्याला मरत आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी कोण गाणं गात आहे? तर छोटे छोटे किडे गाणं गात आहेत. आणि त्या दुःखी संगीताचा या ठिकाणी उल्लेख आपला कवी करतोय. अमंग द रिव्हर सालोज बॉर्न अलोफ्ट. रिव्हर त्या ठिकाणी
जी ही आहे नदी आहे, तर ती नदी जी आहे, तर ती नदी आहे ना, त्या ठिकाणी प्रकाशापाने किंवा एकदम बॉर्न अलोफ्ट, एकदम ती हळूवार संतपणे वाहत आहे, तिला कोणाचाही डिस्टर्बन्स नाही, एकांतात ती वाहते आहे. और सिंकिंग ॲज द लाईट विंड लिव्स ऑर डाईज. आणि त्या नदीमध्येच लाईट म्हणजे या ठिकाणी सूर्य आणि वारा त्या ठिकाणी जगतो सुद्धा त्या पाण्यावरती आणि त्या पाण्यामध्ये डुबून मरतो सुद्धा. अँड फुल ग्रोन लॅम्ब लाऊड ब्लीड फ्रॉम हिल्ली बॉर्न. आणि मेंढीचं जे मॅच्युअर झालेलं असं बोकड आहे किंवा पिल्लू आहे, जे पूर्णपणे आता मोठं झालेलं आहे, त्याची किंकाळी सुद्धा त्या पर्वत रांगांमधून येत आहे. हेज क्रिकेट सिंग. रात किडे जे आहेत ते आता किरकिर करतायत आणि जणू काही आपलं गाणं म्हणतायत. अँड नाव विथ ट्रेबल सॉफ्ट द रेड ब्रेस्ट विसल्स. आणि एका पर्टिक्युलर सुरामध्ये, ट्रेबलिंग साऊंडमध्ये, जो रेड ब्रेस्ट आहे, रॉबिन पक्षी, रेड ब्रेस्ट म्हणजे या ठिकाणी रॉबिन पक्षी, तो सुद्धा आपली शिट्टी किंवा शीड त्या ठिकाणी वाजवत आहे. फ्रॉम गार्डन क्रॉफ्ट, तो गार्डन मध्ये आहे आणि तिथून त्याचा आवाज येतोय. अँड गॅदरिंग स्वॅलोज ट्विटर इन द स्कायज. आणि या सर्व संध्याकाळच्या येणाऱ्या आवाजांना एकत्रित करून किंवा गिळंकृत करून आकाशामध्ये तो आवाज जातोय. तो ट्विटरिंग साऊंड आकाशामध्ये जातोय किंवा आकाशापर्यंत पोहोचतोय. तर अशा प्रकारे तिसऱ्या कडव्यामध्ये कवीनी या ऑटम ऋतूचा उल्लेख पुढच्या येणाऱ्या हिवाळा या ऋतूबद्दल मेलनकली, दुःख व्यक्त करताना या उपमांचा उल्लेख आपल्यासमोर केलेला आहे. I hope you have understood. Let's revise one more time. In the first stanza, we have seen that the autumn is a season of plentiness. In the second stanza of the poem, the autumn is personified by the poet. That means the season autumn has been given the human qualities as if the autumn is a human. In the third stanza, we have seen the melancholy of the coming days. That means the melancholy of the tinge cold bare days ahead. पुढे येणाऱ्या दिवसांबद्दलची दुःख त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. अशा प्रकारे ही कविता या ठिकाणी संपते. आय होप यू हॅव अंडरस्टूड अँड वी विल लर्न द फर्दर थिंग्स इन द नेक्स्ट पीरियड. थँक यू.